मानसी, आज इथे काहीतरी स्पेशल बनव ना. काय बनवू? इथे काय बनवणार? काय पण जे तुला आवडतं ते. एक तर श्रावण महिना आहे तर काय बनवायचा प्रश्नच पडतो. नाचण्याचं पीठ आहे. केक बनवू का? छोटेसे वाटीतले केक चालेल? चालेल. ठीक आहे. 10 मिनिटं दे, एवढा पेपर कंप्लीट करते आणि तुला करून देते मी. पण छान व्हिडिओ बनवशील का? हो. नक्की. मग मी करते. एक 10च मिनिटं दे. हां. मस्त. इतका हेल्दी आणि छान लागतो या. वाव, खातच राहावंच वाटतंय. याच्यावर जर आपण चॉकलेट पोर केलं ना तर लहान मुलांना कळणार पण नाही की हा चॉकलेट केक नाही आहे म्हणून. लिटरली एवढा टेस्टी लागतोय. म्हणजे विदाऊट कोको पावडर, मैदा, इतका हेल्दी. आणि मी सीड्स पण तुम्ही बघितल्या, काजू बदाम वापरण्यापेक्षा मी या सीड्स प्रेफर केल्या. म्हणजे खरंच हा खूप हेल्दी आहे. आणि जॅगरी असल्यामुळे तर हेल्दी आहे. शुगरपेक्षा केव्हाही गूळ छानच आहे. की फास्ट होणारी रेसिपी आहे ना. म्हणजे घरात जर काही नसेल आपल्याकडे आणि स्वीट खायचं क्रेव्हिंग झालं तर हा हार्डली 10 ते 15 मिनिटात होतो. तुम्ही नक्की 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 करून बघा आणि मला कळवायला विसरू नका कसा झाला होता. ॲक्च्युली मला थोडंसं गणपतीसाठी काही नेणं आणणं असं काम होतं, म्हणून मी मुरबाडला माझ्या या फार्म हाऊसवर आली आहे. की जिथे काही अशा गोष्टी आहेत ज्या मला गणपतीला यूज होणार आहेत किंवा मला ज्या तिकडे नको होत्या आणि मला तिकडचा थोड्या दिवसासाठी पसारा कमी करायचा आहे तर त्या इथे आणायच्या होत्या. म्हणून मी काल रात्री आले आणि इथे बघितलं तर खायला काय नव्हतं स्वीट. मग ह्याला आमच्या व्हिडिओग्राफरला खावंसं वाटलं. म्हटलं चला, नाचणीचं पीठ होतं, गूळ होतं, करू शकतो तेवढं. आणि फास्ट झालेली आहे डिश. तुमच्याशी बोलता बोलता मी अर्धा केक संपवला आहे. तो इतका अमेझिंग आहे ना की नकळत खाल्ला जातोय. पण हरकत नाही, हा खाल्ला तरी काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. तर मला म्हणजेच माझ्या चॅनलला मानसीज कुकिंग स्टोरीज या चॅनलला नक्की 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 लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.